हॅलो फ्रेंड्स, मकर संक्रांतीनिमित्त आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत. हे तिळाचे लाडू नेहमीपेक्षा जरासे वेगळे असणार आहेत. याच्या टेक्स्चरवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सीजनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सिंपल आणि टेस्टी असे तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे व त्यामध्ये आपण 1 कप शेंगदाणे इथे घातलेले आहेत. शेंगदाणे भाजताना आपण शेंगदाणे मंद आचेवर भाजणार आहोत, जेणेकरून ते छान खरपूस भाजले जातील व त्याचे सर्व टरफले निघून येतील. शेंगदाणे भाजताना आपण गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. शेंगदाणे मधून मधून हलवून घ्यायचे आहेत. थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाणे तडकले आहेत व शेंगदाण्याचे साल सुद्धा निघायला सुरुवात झाली आहे. यावेळेस आपण गॅस बंद करून शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. शेंगदाणे ताटामध्ये काढून घेतल्यानंतर गरम असतानाच आपण त्याचे साल हाताने चोळून काढणार आहोत. तुम्ही बघू शकता मंद आचेवर भाजल्यामुळे त्याचे छान टरफल निघून आलेले आहेत. जर तुम्हाला हाताने चोळून टरफल काढायचे नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये घालून मुसळीने सुद्धा याची टरफल काढून घेऊ शकता. तिळाचे लाडू बनवण्यासाठी साल काढून अशा प्रकारे आपण शेंगदाणे घेणार आहोत. यानंतर आपण कढईमध्ये 1 कप पांढरे तीळ घेणार आहोत. अशा प्रकारचे तीळ इथे मी घेतलेले आहेत. तीळ सुद्धा आपण मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तीळ भाजत असताना वेळोवेळी आपण अशा प्रकारे ते व्यवस्थित हलवून घेणार आहोत. तीळ भाजल्यानंतर ते छान फुगतात. त्यानंतर आपण ते कढईतून काढून घेणार आहोत. तीळ काढताना आपण त्यातले अगोदर 1/2 कप तीळ बाजूला काढून ठेवणार आहोत व कढईतील उरलेले तीळ अशा प्रकारे भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये घालणार आहोत. यानंतर आपण इथे 1/2 कप खोबरे किसून घेतलेले आहे. ते सुद्धा आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपण खोबरे परतणार आहोत. अशा प्रकारे लालसर झाल्यानंतर आपण खोबरे कढईतून बाहेर काढून घेणार आहोत. भाजलेले खोबरे आपण भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये ऍड करून घेतलेले आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर आपण या ठिकाणी यामध्ये 1.5 कप गूळ घालणार आहोत. या ठिकाणी गूळ मी चाकूने अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे. आता आपण हे सर्व अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे मिक्सरमध्ये दळताना सर्व व्यवस्थित दळले जाते व यामुळे आपल्याला गुळाचा अंदाज सुद्धा अगदी व्यवस्थित येतो. व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. यानंतर आपण हे सर्व एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करूया. मी एकाच वेळेला सर्व यामध्ये ऍड करत आहे. यानंतर आपण मिक्सरला झाकण लावून पल्स मोडवर सुरुवातीला फिरवून घेणार आहोत व त्यानंतर कंटिन्यू फिरवणार आहोत. अशा प्रकारे आपण एकदम व्यवस्थित बारीक दळून घेणार आहोत. काही वेळेला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक दळले जात नाही, त्यावेळेस तुम्ही मिक्सरचे छोटे भांडे वापरू शकता. यानंतर बारीक केलेले शेंगदाणे व तीळ अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. हे दळलेले आपण व्यवस्थित अशा प्रकारे मोकळे करून घेणार आहोत. आता आपण यामध्ये जे बाजूला काढून ठेवलेले भाजलेले तीळ होते ते आता आपण यामध्ये ऍड करूया. या पद्धतीने वरतून सुद्धा थोडेसे तीळ ऍड केल्यामुळे खाताना तिळाचे लाडू अजूनच चवदार लागतात. यानंतर अख्खे तीळ आपण यामध्ये ऍड केलेले आहेत. ते सर्व आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत. यानंतर आपण चमच्याने व्यवस्थित ते मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून तीळ सर्व भागांमध्ये व्यवस्थित मिक्स होतील. कारण ताटामध्ये आपण कितीही मिक्स केले तरी ते इतके जास्त व्यवस्थित मिक्स होत नाही. ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तीळ व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता आपण लाडू बांधून घेऊया. लाडू बांधताना एकसारखे बांधले जावे त्यासाठी इथे मी मापासाठी 1/3 मेजरमेंटचा कप घेतलेला आहे. त्यामध्ये हलक्या हाताने अशा प्रकारे आपण
हे दळलेले शेंगदाणे व तीळ घालून लाडू बांधून घेणार आहोत. या पद्धतीने आपण लाडू बांधून घेणार आहोत. लाडू बांधताना अगदी हलक्या हाताने बांधायचे आहेत. लाडूवर खूप दाब दिल्याने ते फुटू शकतात. अशा प्रकारे लाडूला छान गोल आकार द्यायचा आहे. अजून गोलाकार बनवण्यासाठी अशा प्रकारे लाडू हातामध्ये फिरवायचा आहे. व्यवस्थित सर्व बाजूने दाबायचा आहे. अशा प्रकारे आपला छान गोलाकार असा लाडू बनून तयार झालेला आहे. आपण वरतून घातलेले तीळ सुद्धा अगदी छान दिसत आहेत आणि कढईमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यामुळे सर्व बाजूने तीळ अगदी व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट सुद्धा झालेले आहेत. अशाच प्रकारे आपण बाकी सुद्धा लाडू बांधून घेणार आहोत. सर्व लाडू बांधून तयार झालेले आहेत आणि अगदी अप्रतिम दिसत आहेत. या मकर संक्रांतीला तुम्ही या पद्धतीने हे तिळाचे लाडू नक्की बनवून पहा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.